जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आव्हाडांविरोधामध्ये ठिकठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत। राम भक्तांचा जितेंद्र आव्हाडांवर संताप निघतोय। मी कुठलाही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही, पण त्याही वरती मी जाऊन सांगतो की आजकाल अभ्यासाला महत्व नाही तर भावनांना महत्व आहे। आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलीन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो। महाराष्ट्राचं सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे, पण कोणालाही कोणत्याही धर्माच्या भावना दुखवता येणार नाहीत। आणि कोणी दुखवण्याचा प्रयत्न केला तर तो किती मोठा असला तरी त्याला गजाआड जावं लागेल। हा एक मोठा संदेश आजच्या ह्या कारवाईतून दिसला। याच्यामध्ये स्पष्ट आहे की हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या म्हणून कायद्याने प्रभू श्रीराम हे हिंदूंचं आराध्य दैवत आहे आणि या संदर्भात कायदेशीर गुन्हा दाखल होऊ शकतो। पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा लीगल ऍडवायझरचं ओपिनियन घेतलं। भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सुद्धा आमच्या लीगल टीम सोबत या विषयामध्ये चर्चा केली आणि असा गुन्हा दाखल होऊ शकतो हे सिद्ध झाल्यानंतरच त्यांनी गुन्हा दाखल केला। महाराष्ट्रातला पहिला गुन्हा हा पुणे शहरामध्ये दाखल झाला। धार्मिक आणि राजकीय स्थितीबाबतही त्यांच्याशी विचारविनिमय केला, काही निवेदनं त्यांना आम्ही दिलेत। आणि ईशनिंदा कायदा हिंदू देवदेवतांच्या संदर्भाने जे आरगळ बोलणं जातं, जे लिखाण होतं त्याला कुठेतरी पायबंद बसावा आणि महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांनी ईशनिंदा कायदा करावा अशी विनंती देखील आम्ही त्यांना केली। तरी पण राज्यपाल म्हणाले की आता मला राजकीय या विषयावरती महाराज काही बोलायचं नाही, आपण राज्यपाल भवनला या, आपण याविषयी विस्तृत बोलूया। म्हणून आम्ही फक्त निवेदन दिलं